नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मुक्ता टेबलवरती डोकं ठेवून झोपलेली असते आणि म्हणते, अरे बापरे, आता किती अंधार झाला, इथे लाईट पण नाही, काही दिसत पण नाही, काय करायचंय आता, तुमच्याकडे मेणबत्ती आहे का, असे ती सागरला विचारत असते. तर लगेच सागर म्हणतो, काय माहिती, असेल कदाचित, मला नाही सांगता येत, बघा इथे कुठे. त्यावर मुक्ता बोलते, असं कसं माहीत नाही, ऑफिस तुमचं आहे ना, मग तुम्हाला माहीत पाहिजे ना ऑफिसमध्ये काय आहे काय नाही ते. तर सागर म्हणतो, ठीक आहे, मी शोधण्याचा प्रयत्न करतो, कुठे आहे का मेणबत्ती. मग लगेच सागर आणि मुक्ता दोघेही मेणबत्ती शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते दोघेही एकमेकांजवळ आलेले असतात. दोघेही संगच एकच ड्रावर उघडायला जातात. तर मुक्ता म्हणते, अहो तुम्ही काय करताय, माझ्या पायावर पाय दिलाय खाली किती. तर लगेच सागर तिथेच खाली बसतो आणि मुक्ताच्या पायाकडे बघतो आणि म्हणतो, सॉरी सॉरी सॉरी, पण तुम्हाला खूपच हौस आहे ना पुढे पुढे करण्याची, मग थोड्या वेळ थांबा ना, मी शोधतोय ना, असे म्हणून मुक्ता तिथेच बसते आणि सागर ड्रॉवरमध्ये मेणबत्ती आहे का ते शोधत असतो. म्हणत असते, काय असे CEO आहात तुम्ही, तुमच्या ऑफिसमध्ये साधी मेणबत्ती नाही, तुम्हाला नीट ठेवता येत नाही का मेणबत्ती, असे कसे CEO बनवलंय तुम्हाला, कोणी काय माहिती. तेवढ्यात लगेच मेणबत्ती सापडते. तर सागर म्हणतो, हे बघा सापडली मेणबत्ती. मग ते दोघेही मेणबत्ती लावतात. तेवढ्यात सागरला त्याची बॅग दिसते, त्यात लॅपटॉप ठेवलेला असतो. तर सागर म्हणतो, बाजूला व्हा बाजूला व्हा, यात माझा लॅपटॉप आहे, यावरून मी मेसेजेस करू शकतोय, बाजूला व्हा बरं तुम्ही. लगेच सागर लॅपटॉप बाहेर काढतो. तर मुक्ता म्हणते, अरे बापरे, म्हणजे तुम्ही ज्याच्यावर काम करता ते इथे असून तुमच्या लक्षात आलं नाही, इतक्या वेळ तर आपण इथून बाहेर पण पडलो असतो. त्यावर मुक्ताला लगेच सागर म्हणतो, प्लीज तुम्ही जरा गप्प बसाल का, किती बकबक करतायत, मी काम करतोय ना काहीतरी, मला पण इथून बाहेर पडायचं आहे. तर मुक्ता लगेच स्वामी समर्थ महाराजांना विनंती करते, देवा काहीतरी होऊ दे रे बाबा, आम्हाला इथून बाहेर पडायचंय. त्यानंतर इथे हर्षवर्धन फोन आलेला असतो. तर तो फोनवर बोलत असतो. त्याला महत्वाची बातमी कळालेली असते, ती म्हणजे सागर कोळी लग्न करतोय. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, अरे बापरे, म्हणजे मुलीच्या कस्टडीसाठी आता हा सागर कोळी लग्न करतोय की काय, मुलीसाठी आई आणतोय, वा, आता खूपच मजा येणार आहे. त्यानंतर इथे पोरू काका माधवीला म्हणत असतात, माधवी तू आवर बरं, चल पटकन आपण तरी जाऊया पुढे. त्यावर माधवी म्हणते, नाही, आधी उत्सव मूर्तीला तयार करणार आणि मगच मी तयार होणार आहे. मी पोरूला म्हणते, अरे पोरू, ती मुद्दाम तर असं करत नसेल ना, आले आले म्हणते आणि येतच नाही, तिला हा मुलगा आवडत नसेल का, ती ते प्रतीकचं प्रकरण झाल्यापासून नकार देते लग्नाला, म्हणूनच ती असं करत असेल ना. त्यावर लगेच पोरू काका म्हणतात, अगं नाही, आपली मुक्ता अशी नाही, ती असं खोटं बोलणार नाही आणि आपल्याला असं तोंडावर पाडून तर बिलकुल नाही. आता खूपच उशीर झालाय, ती लोक पण आपली वाट बघत असतील, मी त्यांना फोन करून कळू का आम्ही आता नाही येणार म्हणून. तर माधवी म्हणते, हो आता तसंच करावं लागणार आहे, मग काय करणार आहे आपण. त्यानंतर इथे आता मिहिरला सागरचे मेसेजेस आलेले असतात. मिहिर लॅपटॉपवरती ते मेसेज वाचतो आणि लगेच तो बाबू काकांना फोन करतो आणि सांगतो की सागर हा ऑफिसमध्ये अडकलेला आहे आणि डॉक्टर मुक्ता ही त्याच्याबरोबर ऑफिसमध्ये अडकलेली आहे. तर फोनवर हे बोलणे ऐकताच बाबू काका खूपच खुश होतात आणि म्हणतात, अरे वा, जे झालंय ना ते खूपच चांगल्यासाठी झालंय. तर मिहिर म्हणतो, काळजी करू नका, मी चावी घेऊन जातोयच आता. तर बाबू काका म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, जे होतं ते अगदी बरोबरच होत असतं, आता मी त्या मुलीच्या घरच्यांनाही जाऊन सांगते. तर लगेच इंद्रा म्हणत असते, अहो काय झालंय, मला तरी कळू द्या, कमून हसतायत तुम्ही एवढं. तर लगेच बाबू काका म्हणतात, त्यावर बाबू काका म्हणतात, अगं मी आलोच, असे म्हणून निघून जातात. तर इंद्रा म्हणते, हे हसत का होते काय माहिती. त्यानंतर इथे ऑफिसमध्ये मुक्ता सागरला म्हणत असते, तुम्ही ज्यावर काम करता ते साधन तुमच्याकडे असूनही तुम्ही काही केलं नाही, इतक्या वेळ जर मेसेजेस केले असते तर आपण इथून बाहेर पण पडलो असतो. त्यावर सागर म्हणतो, तुम्ही ना जरा गप्प बसा, मला पण इथून बाहेर पडायचं होतं, पण तुमच्या या बडबडीनं ना मला काही सुचतच नव्हतं. मुक्ता लगेच सागरला बोलते, किती विसरभोळे आहात तुम्ही, तुमच्याकडे लॅपटॉप असूनही तुम्ही ना मेसेजेस केला नाही आणि अशी कशी तुम्ही सईची काळजी घेणार, कसं सांभाळणार आहे. आता मात्र सागरला खूपच राग येतो. तो लगेच उठून मुक्ताजवळ येतो आणि तिचं तोंड दाबतो आणि म्हणतो, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का, गप्प बसा म्हणून. तेवढ्यात मिहिर लगेच दरवाजा उघडतो आणि त्या दोघांकडे बघत असतो. तर ते दोघेही लगेच शांत होतात आणि मिहिरकडे बघत असतात. मग लगेच मुक्ता तिची पर्स वगैरे सगळं काही घेत असते. नंतर इथे सोसायटीत बाबू काका व पोरू काका दोघेही बाहेर आलेले असतात आणि दोघेही फोनवर बोलत असतात. तर लगेच पोरू काका त्यांना म्हणत असतात, आम्ही आज नाही येऊ शकत भेटायला. त्यावर बाबू काका म्हणतात, अहो तुम्हाला माहीत आहे का, आमचा सागर
ऑफिसमध्ये अडकलाय आणि त्यामुळे आम्हीही नाही येऊ शकत आणि तुमची मुलगीही तिथेच अडकलेली आहे. तर पोरू काका म्हणतात, काय, कसं काय झालंय पण हे? त्यावर बाबू काका म्हणतात, देवच हे सगळं काही घडवून आणत असतो. जे काही झालंय ते एकदम चांगलं झालेलं आहे आणि आता तर खरी सुरुवात झाली ना आपली, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्यानंतर इथे सावनी सईला म्हणत असते, अगं सई, किती चॉकलेट खातेस तू? तुझे दात किडतील ना. सकाळपासून मी किती वेळा बघितलंय तुला चॉकलेट खातानी. अशाने तुझी मुक्ता आंटी तुझ्यावर रागवेल बरं का. तेवढ्यात लगेच सावनीला हर्षवर्धनचा फोन येतो आणि हर्षवर्धन तिला म्हणतो, सावनी, तुला गुड न्यूज कळाली की नाही? तर सावनी म्हणते, काय झालं? तर सई त्या दोघांचं बोलणं ऐकतच असते. हर्षवर्धन म्हणतो, सावनी, तुला कळलं की नाही? तुझा नवरा दुसरं लग्न करतोय, तुला मूव्ह ऑन करतोय. तर सावनी लगेच फोनवर बोलण्यासाठी गाडीतून खाली उतरते आणि बाजूला जाते आणि म्हणते, काय, तुला कोणी सांगितलंय? आणि तुला जे सांगितलंय ते नेमकं खरं आहे की नाही याची शहानिशा केली की नाही? मग सावनी खाली उतरलेली पाहून सईही लगेच खाली उतरते. तर तिथे एक भिकारी माणूस बसलेला असतो. तो खूपच दिसायला भयंकर असतो. तर सई मात्र त्याच्याकडे बघते आणि खूपच घाबरते, परंतु तो माणूसही तिला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो. तर तेवढ्यात मुक्ताही तिथे येते. मुक्ता त्या माणसाला बघून खूपच घाबरते, कारण सईच्या जवळ तो माणूस आलेला असतो आणि आता सई खूप पूर्ण घाबरून गेलेली असते. तर तो माणूस हळूहळू पुढे येत असतो. सईला खूपच भीती वाटत असता. तो माणूस जवळ आल्यामुळे सई खूपच घाबरलेली असते. तिच्या हातातील चॉकलेटही खाली पडून जाते. तर मुक्ता लगेच गाडीतून उतरते आणि पळतच जाऊन त्या माणसाला बाजूला लोटते आणि मग लगेच तो मुक्ताला घाबरून तो माणूस तिथून निघून जातो. तर लगेच सई मग मुक्ताला मिठी मारते आणि म्हणते, मुक्ता आंटी, बरं झालंस तू आली, मला खूप भीती वाटली त्या माणसाची. त्यावर मुक्ता बोलते, नाही ग बाळा, मी तुला असं कुणाची भीती वाटू देणार नाही. मी आहे ना, तुझी मुक्ता आंटी आहे ना, मग घाबरण्याची काही गरज नाही, घाबरू नको बरं. मुक्ता सईकडे एकटक बघत असते, कारण सई खूपच घाबरून गेलेली असते. तर इथे आता सागर घरी येऊन सोप्यावरती निवांत बसलेला असतो. तेवढ्यात बाबू काका तिथे येतात. तर सागर म्हणतो, सॉरी या बाबा, सॉरी, मी येणार होतो, परंतु काय करणार, मी त्या ऑफिसमध्ये अडकलो होतो आणि माझ्याबरोबर ती डॉक्टर मुक्ताही तिथे अडकली होती. इतकं डोकं पिकवलंय ना त्या ऑफिसमध्ये त्या डॉक्टर मुक्ताने माझं की पास. आई बरोबर बोलते, तिला कडीपत्त्याची काडी आहेच, ती कडीपत्त्याची काडी. असं जेवणातून ना तिला बाहेर काढून टाकायला पाहिजे ना, तसं तिला असं आयुष्यातूनच बाहेर काढायला पाहिजे, अशी आहे ती कडीपत्त्याची काडी. तर बाबू काका सागरकडे बघतच असतात. त्यानंतर इथे सावनी फोनवर बोलून झाल्यानंतर मुक्ताकडे येते आणि म्हणते, अरे मुक्ता आंटी, सई, तू मुक्ता आंटीला आपली मज्जा सांगितली की नाही? आपण किती पार्टी केल्या मस्त मस्त. तर लगेच मुक्ता म्हणते, किती बेजबाबदार आई आहात तुम्ही. असं सईला इथे एकटं सोडून कोणी जातं का? तो माणूस आला होता सईजवळ, त्याने जर सईला काही केलं असतं मग, आणि तो जर सईला घेऊन गेला असता मग काय केलं असतं तुम्ही? वर सावनी लगेच मुक्ताला म्हणते, अगं काही नसतं केलं त्या माणसाने, मी इथेच होते आणि महत्त्वाचा कॉल आला होता ना, म्हणून मी फोनवर बोलत होते आणि मी सईची खूप काही काळजी घेते ग. मी तिच्यासाठी मस्त मस्त पार्ट्या करते, आम्ही खूप मज्जा करतोय, त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नको आणि तू मला असं जज करू नको ग, कारण माझं सईवरती खूप प्रेम आहे. इतके दिवस आम्ही खूप लांब राहिलोय ना, 7 वर्ष, मला ते 7 वर्ष भरून काढायचे. त्यावर मुक्ता म्हणते, ठीक आहे ठीक आहे, आता खूपच उशीर झालाय, खूप रात्र झालेली आहे, आता तुम्ही सईला घेऊन घरी जा बरं. मी म्हणते, ठीक आहे, आम्ही निघतो. तर सई मुक्ताकडे बघत असते आणि मुक्ताही सईकडे, कारण मुक्ताला सईची खूपच काळजी वाटत असते. तर मुक्ता म्हणते, बसा बरं गाडीत तुम्ही आणि जा बरं पटकन, खूप उशीर झाला. मग लगेच सावनी सईला गाडीत बसवते आणि त्या दोघेही तिथून निघून घरी जातात. त्यानंतर मुक्ताही घरी आलेली असते. तर मित्रांनो, पुढील भागांमध्ये आपल्याला बघायला मिळेल ते आता सागरच्या घरचे व मुक्ताच्या घरचे हॉटेलमध्ये एकमेकांना भेटण्यासाठी आलेले असतात. तर ते समोरासमोर आलेले बघून इंद्रा आणि माधवी तर दोघे खूपच भडकतात. काय, आपण यांना भेटायला आलोय? तर ते दोघेही एकमेकांकडे बघत असतात. तर लगेच पोरू काका आणि बाबू काका म्हणतात, हो, आम्ही तुमच्या दोघांचं लग्न ठरवलेलं आहे. तर मुक्ता व सागर म्हणतात, नाही, आम्ही एकमेकांबरोबर लग्न करू शकत नाही, हे अशक्य आहे. तर लगेच इंद्रा म्हणते, हो, मी ही सून कधीच करणार नाही, ही कडीपत्त्याची काडी माझी सून होऊच शकत नाही. तर लगेच माधव ही पोरूला म्हणत असते, अरे पोरू, तू हा मुलगा बघितलाय आपल्या मुक्तासाठी, असा कसा मुलगा बघू शकतोय तू? असे आता तिथे खूपच भांडण जुपलेले असते. त्यामुळे मित्रांनो, पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. म्हणून अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.